सर नमस्कार. जो आरोपी आहे त्याचा आपण कालपासून शोध घेत होता, आज त्याचा मृतदेह या ठिकाणी आढळून आलाय. हां, काल या ठिकाणी जे जुन्नरमध्ये जी घटना झाली होती त्या मुलीवरती वार करून आरोपी या भागात पळून आल्याचं आम्हाला माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शेळीमकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही समांतर तपास करत होतो. तर कालपासून आम्ही CCTV फुटेज बघत आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो होतो. तर आम्हाला वरती जे क्षणभर विश्रांती हॉटेल आहे त्या ठिकाणी आम्हाला ती गाडी क्रॉस होताना दिसली सकाळी 9:15 9:30च्या आसपास. गणेश खिंडमध्ये. परंतु ज्यावेळेस आम्ही खालचे फुटेज चेक करत होतो त्यावेळेस ती गाडी खाली क्रॉस झालेली नव्हती. त्याच्या पुढच्या पाठीमागच्या गाड्या आम्ही व्हेरीफाय केलं तर त्या सगळ्या गाड्या खाली क्रॉस झाल्या होत्या, परंतु ही गाडी खाली गेलेली दिसली नाही. त्यामुळे आम्हाला जरा संशय होता की तो ह्या भागात कुठेतरी लपला असेल वगैरे असं. आम्ही दुपारपासून आमच्या टीमसोबत, आमची सगळी संपूर्ण टीम आहे, आम्ही पहिल्यांदा पूर्ण हा घाटाचा सेक्शन असेल, पुन्हा तो पलीकडचा वाटकाळ्यापर्यंतचा जो परिसर आहे जो 5-6 किलोमीटर आम्ही पायी तिथं शोध घेतला, परंतु त्या बाजूला आम्हाला मिळाला नाही. मग साबळे मेजरने आम्हाला बोलता सांगितलं की आम्ही ह्या बाजूला 4 व्हीलर वगैरे येतात, गाड्या वगैरे जातात, ह्या बाजूला बरीचशी लोक पोहायला वगैरे येत असतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये. मग त्या अनुषंगाने आम्ही इकडे यायचं ठरवलं. तर पुढं चालत आल्यानंतर आम्हाला त्या गाडीचे मोटरसायकलचे टायर मार्क दिसले. आम्हाला थोडासा डाऊट आला की इकडं गाडीचे गेलेले दिसते मोटरसायकल. पुढं आल्यावर आम्हाला ती गाडी दिसली लावलेली मोटरसायकल. मग ते आम्ही ऑनलाईन ती गाडीचे चेक केलं असता ती गाडी त्याच्याच नावावरती निघाली, महेश मच्छिंद्र डामसेंच्या नावाने. मग त्या गाडीचं त्यांनी दोरी तोडलेली दिसली, तिथं दगडांनी तोडून नेलेली दिसली. मग आम्हाला अंदाज होता की बाबा त्यांनी काहीतरी केलं असेल. आम्ही सगळ्यांनी टीमनी इकडे तिकडे शोध घेतला असता. या ठिकाणी आम्हाला ती बॉडी दिसली आणि गळफास घेतलेलं प्रथम दर्शनी दिसते. त्यामुळे आम्ही मग वरिष्ठांना वगैरे या ठिकाणी माहिती देऊन त्यांना बोलवलेलं आहे, पुढची कारवाई करत आहे. या कारवाईमध्ये कोणी कोणी सहभाग घेतला होता टीममध्ये? हे आमचे सहकारी आहेत, आमचे दीपक साबळे साहेब आहेत, अक्षय नवले, संदीप वारे, आमच्याबरोबरचे चालक आहेत खंडे वगैरे, आणि ह्यांची पण आम्हाला तिटमे साहेब वगैरे, पुन्हा अवतर साहेबांचं वगैरे त्यांचं पण आम्हाला मदत झाली त्यांनी CCTV वगैरे फुटेज बघण्यामध्ये. आम्हाला ज्या काही गोष्टी अपेक्षित, ते शर्ट आम्हाला काल माहिती जशी मिळाली की हिरवा शर्ट घातलेला, आणि त्यामुळे आम्हाला ते शोधायला सोपं झालं थोडंसं. काल म्हणजे पूर्ण 5-6 किलोमीटर डोंगर चढून तुम्ही पाहत होतात? हो हो. CCTV फुटेज जे आहे ते कधीचे चेक केले होते आपण? म्हणजे हे अंदाज याच्यामध्ये त्यांनी जे काही आत्महत्या केली दिसते आणि याचा अंदाज काय असू शकतो? म्हणजे काल 9:15 वाजताच्या आसपास इथं CCTV मध्ये दिसली ती गाडी आम्हाला क्रॉस होताना. क्षणभर विश्रांती हॉटेल आहे तिथं, परंतु तिथून पुढे आल्यानंतर 10 मिनिटामध्ये ही गाडी इथं 5-10 मिनिटामध्ये पोहोचायला पाहिजे होतं, पण ती गाडी तिथं पोहोचलेली नाही. मग आम्हाला अंदाज होता की मग ह्याच भागामध्ये कुठेतरी तो लपून बसला असेल. काल तिकडे जे गुन्हा केला त्या गुन्ह्यानंतर त्यांनी येऊन लगेच इकडे असं काय केलं शक्यता नाकारता येत नाही. गुन्हा केल्यानंतर मी कदाचित इथं आल्या पहिलं सुसाईड केलं असावं. घटनास्थळावर आता आपण पाहिलं त्याची बॉडीची अवस्था कशी आहे? ते उन्हामुळे बॉडी लवकर डिकम्पोज झालेली दिसते, पाणी वगैरे सुटलेलं आहे, फुगलेली आहे बॉडी पूर्ण. काही चिठ्ठी वगैरे काही आढळून आली नाही अजून. ते आता ह्याची टीम, फॉरेन्सिकची टीम येत होती, त्यामुळे आम्ही थोडं वेट केलेलं आहे अजून, म्हणजे फॉरेन्सिकवाले आल्यानंतर चेक करतील. सर नमस्ते. खरं तर काल एका विद्यार्थिनीवर हल्ला झाला होता आणि आज त्या हल्ल्यातील आरोपींनी खरं तर आत्महत्या केल्याचं निदर्शनास येते, काय अधिक माहिती? काल सकाळी 9:30 ते 9:45 दरम्यान महेश डामसे याने त्याच्याच गावातली गौरी सावळे या मुलीवरती हत्याराने हल्ला केला होता. ती मुलगी अतिशय सिरियस होती. तिला डायरेक्ट YCM हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तात्काळ उपचार करून तिची तब्येतसुद्धा आता तिची स्थिर आहे. परंतु या आरोपीचा शोधसुद्धा आम्ही सर्व म्हणजे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल सर, अपर पोलीस अधीक्षक चोपडे साहेब, तसेच आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत होते. तसेच LCBचे पथकसुद्धा पोलीस निरीक्षक शेळीमकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत होते. तर त्या तपासादरम्यान आम्हालासुद्धा काही CCTV फुटेजच्या माध्यमातून आम्ही त्याचा तपास करत होतो. LCBच्या पथकाला इथं घाटामध्ये जे CCTV फुटेज दिसून आले त्यानंतर त्यांनी खाली पण चेक केलं, परंतु खाली त्याचं फुटेज दिसत नव्हतं. त्यावरून यांनी इथंच कुठेतरी तो लपला असावा किंवा त्यांनी काहीतरी करून घेतला असावा या दृष्टीने त्यांनी तपास चालू केला. त्यानंतर त्याची गाडी मिळून आली. गाडी मिळून आल्यानंतर ही जी खोल दरी आहे जिथं शक्यता कुणी येण्याची सुद्धा शक्यता नाही किंवा
पाहायला सुद्धा कोणी आलं नसतं, परंतु तिथं गाडी त्या बाजूला लागलेली दिसली असल्यामुळे इथे सर्व पद्धतीनं पुणे शेलार तसेच पोलीस हवालदार दीपक साबळे यांनी व त्यांच्या पथकांनी इथं शोध घेतला आणि इथं त्यांना ती बॉडी गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आलेली आहे. हा मुलगा त्यांनी जे अतिरेकी कृत्य केलं होतं त्या कृत्यामुळं त्यांनी स्वतःला पश्चाताप होऊन गळफास घेऊन आत्महत्या केली असावी. त्या दृष्टीने आता हे ओतूर पोलीस स्टेशनचे भाग असल्यामुळे ओतूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्याच्या माहितीबाबत पुढील कारवाई करण्यात येणार आहे. माझा एक सर्व विद्यार्थ्यांना आणि तसेच सर्व तरुणांना संदेश आहे की असे कुठलेही चुकीचे कृती करू नये किंवा आपल्याला एखाद्या मुलीला शाळा शिकायची आहे किंवा आपण तिच्यावर जबरदस्तीने प्रेमासाठी आग्रह करायचा आहे, या गोष्टीसाठी कुणीही जबरदस्ती करू नये, त्या मुलींना त्रास देऊ नये. आणि जरी मुलींना सुद्धा असा कोण त्रास देत असेल तर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट दिली पाहिजे आणि त्या संबंधित आरोपीवरती योग्य ती कायदेशीर कारवाई पोलीस करतच असतात. आणि अशी सुद्धा आमच्यापर्यंत माहिती मिळाली किंवा पोलिसांनाच भीती वाटत असेल तर आपल्या शिक्षकांना सांगावे, आपल्या पालकांना सांगावे, त्यांच्या माध्यमातून आपण तात्काळ कारवाई करण्यात येईल. तरी कुठेही घाबरून न जाता पोलिसांपर्यंत माहिती पोहोचावी आणि असे कुठल्याही तरुणांनी सुद्धा असे कुठलेही कृत्य करू नये एवढी माझी प्रशासनातर्फे सर्वांना विनंती आणि आव्हान आहे.